जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवरा: अगं, किती संशय घेशील? सापडली की नाही तुला परस्त्रीचा केस? बायको: कदाचित जिशाशी तुमचं अफेअर सुरू आहे ती स्त्री टकली असावी. ही तर फक्त आपल्या बायकोचीच नाटके असतात राव. तुमचा हा दोस्त वाईट आहे, तुमचा तो दोस्तच बरोबर नाही. आपल्याला तर हिच्या सगळ्या मैत्रिणी आवडतात बुवा. शिक्षक: आधी काय येणार सांग बरे? चिकन की अंडे? दगडू: त्यात काय एवढे विशेष? आपण ज्याची ऑर्डर दिली तेच आधी येणार ना. सर: मुलांना उद्या मुख्याध्यापक सर चंद्रावर भाषण देणार आहेत. सर्वांनी वेळेवर या. एक मुलगा अचानक उभा राहून म्हणाला, मी नाही येऊ शकणार सर. सर: का रे? कारण काय? मुलगा: सर, माझी आई मला एवढ्या लांब नाही पाठवणार. सेल्समन: साहेब, झुरळाची पावडर घेणार का? बंड्या: काही गरज नाही, आम्ही झुरळांचे इतके लाड करत नाही. आज पावडर लावली तर उद्या परफ्यूम मागतील. सेल्समन बेशुद्ध: काल नेट बंद होते म्हणून 8 वाजता जेवण झाल्यावर लगेच झोप आली. घरच्यांनी उचलून दवाखान्यात नेलं. म्हणे आमचा पोरगा रात्री 2-2 वाजेपर्यंत जागतो. आज बेशुद्ध का झाला? पप्याचे बाबा FTV बघत असतात. अचानक पप्या येतो. तर परिस्थिती सांभाळण्यासाठी ते म्हणतात, अरे गरीब मुली आहेत या, कपडे घेण्यासाठी पैसे नसतात यांच्याकडे. तर पप्या म्हणतो, याच्यापेक्षा अजून गरीब मुली आल्या तर मला पण बोलवा. जर तुमचा भाऊ बहीण सकाळी झोपेतून उठत नसतील तर सरळ त्यांच्या कानात जाऊन बोलायचं, बाबा तुझा मोबाईल चेक करतायत, बघा तुफान येईल तुफान. गेले ते लॉकडाऊनचे दिवस. पोलीस: किराणा दुकान बंद, सलून बंद, शॉपिंग मॉल बंद, चहाची टपरी बंद. मग तू बाहेर का भटकतोयस? गण्या: बायकोचे तोंड बंद नाही ना साहेब. टीचर: देशात सर्वाधिक प्रामाणिक पोलीस कुठे आढळतात? पप्पू: सावधान इंडिया आणि क्राईम पेट्रोलमध्ये. हवालदार: साहेब, आज आम्ही दारूने भरलेला ट्रक पकडला. इन्स्पेक्टर: वा वा, शब्बास. हवालदार: आता काय करू? इन्स्पेक्टर: आता फक्त सोडा आणि चकण्याच्या गाड्या पकडा. पाण्याचा टँकर मी पकडून आणतो. एका महिलेची 3ऱ्या वेळेस ड्रायव्हिंग टेस्ट झाली तरी ती महिला फेल झाली. कारण RTO. वहिनी समजा एका बाजूनं तुमचा सक्का भाऊ व एका बाजूनं नवरा आला तर काय माराल? महिला: नवरा. RTO: वहिनी, हात जोडून शेवटचं सांगतो की ब्रेक मारायचा आहे, ब्रेक. पोलीस: दरवाजा खटखटाता है. संता: कौन दरवाजा खटखटा रहा है? पुलिस: हम पुलिस है, दरवाजा खोलो. संता: क्यों खोलूं? पुलिस: कुछ बात करनी है. संता: तुम लोग इतने हो? पुलिस: हम 3 हैं. संता: तो सालो आपस में बात कर लो, मेरे पास टाइम नहीं है. तर बस म्हणजे काय? एक अशा प्रकारचं वाहन जेव्हा तुम्हाला घाई असते तेव्हा हळू चालते आणि जेव्हा तुम्हाला पकडायचे असते तेव्हा फास्ट चालते. इतर आई-वडिलांनंतर आयुष्यातला दुसरा प्रेरणा देणारा माणूस म्हणजे बसचा कंडक्टर. तो नेहमी म्हणतो, पुढे चला, पुढे चला, थांबू नका. मी काय म्हणतो, आपल्याकडे लोक सिग्नलपेक्षा जास्त मांजर बघून जागेवर थांबतात. ट्रॅफिक सिग्नलवर काही मांजरी ठेवून बघितल्या तर. पुलिस स्टेशन फोन करके, सर, गर्लफ्रेंड नहीं मिल रही है. पुलिस: कब से? बंटी: बचपन से. पुलिस: हरामखोर, रख फोन. जज: तुमने इसके पैसे क्यों चुराए? चोर: मैंने पैसे नहीं चुराए, इसने खुद ही दिए थे. जज: इसने पैसे कब दिए? चोर: जब मैंने इसे बंदूक दिखाई तब.
मी तिच्या घरी गेलो होतो लाल गुलाब घेऊन, सांगायला की तुझे दिल मला देणार का. तिच्याने आईने दरवाजा उघडला. मी घाबरून बोललो, 2 रुपयाला गुलाब आहे, घेणार का. एक दिवशी बायकोचा राग आला म्हणून सासूला फोन केला मी. सासूबाई, तुमची पोरगी लय भंगार. सासूबाई, म्हणून तर भंगारवाल्याला दिली. वडील, तुला कोणी आवडत असेल तर सांग. मुलगी खुश होऊन, खरंच. वडील, हो, त्याचं पण तंगडं तोडतो आणि तुझे पण. पप्पा पोराला, तुला मुलगीकडचे बघायला येणार आहेत, पगार जास्त सांग जरा. मुलीचा बाप, किती पगार आहे पोराला. मुलगा, तसा सर माझा 1.5 लाख आहे, पण सर्व कापून हातात 8,000 भेटतात. पप्पाने दुरूनच चप्पल फेकून मारली. अण्णा, बंड्या, तुझा आज निकाल होता नव्ह का. बंड्या, होय अण्णा, आपल्या गल्लीतील ढिगानं पोरं नापास झाली. अण्णा, आणि तू र बंड्या. मी काय दुसऱ्या गल्लीतील हाय वय, मी पण हाय की ढिगात. 10वी पास झाल्यामुळे बाबांनी मुलाला हॉटेलमध्ये नेलं. बाबा, वेटर एक बियर और एक आईस्क्रीम. मुलगा, आईस्क्रीम का बाबा, तुम्ही पण बियर घ्या ना. बाप खिडकीतून बाहेर बघतोय, पोराला फेकू का स्वतः उडी मारू. बाबा, पोरी मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस. मुलगी, काही नाही, आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन, आणखी काय करणार. बाबा, योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा, फक्त जे काही करशील ते योग्य क्रमानं कर म्हणजे झालं. गण्या, बाबा, मी आजपासून तुम्हाला पप्पा म्हणत जाईल. बाबा, काऊन बे. गण्या, ते काय हाय बाबा, या शब्दावर भरोसाच नाही राहिला आता. बाबाने गण्यातला पोत्यात घालून हाणला. मुलगा, मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं आहे. मुलगी, बाबा. बाप चिडून, मूर्खा, तुझ्या पगारीत माझ्या मुलीचं नाक पुसायचा रुमाल पण यायचा नाही. अरे बापरे, इतकी शेंडी आहे तर राहू द्या. वडिलांनी बंडूची तलाशी घेतली. सिगरेट, मुलीचे नंबर निघाले. वडिलांनी बंडूला बदड बदड बदडला आणि म्हणाले, केव्हापासून सुरू आहे सगळे. बंडू रडत रडत, पप्पा, ही पॅन्ट माझी नाही, तुमची आहे.